व्याप्तीच्या अनुषंगानं चांगल्या पद्धतीची मदत होऊ शकेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ऑलरेडी ॲडिशनल CP नॉर्थ रिजन यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन पहिल्या गुन्ह्याची माहिती दिलेली होती आणि त्या गुन्ह्यात अटकमुळे त्या तपासासाठी या सगळ्या व्याप्तीच्या अनुषंगानं चांगल्या पद्धतीची मदत होऊ शकेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ऑलरेडी ॲडिशनल CP नॉर्थ रिजन यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन पहिल्या गुन्ह्याची माहिती दिलेली होती आणि त्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींच्या विचारपूस आणि प्रोफेशनल ट्रेलमधूनच पुढील गुन्ह्यांची निष्पत्ती होत गेली. 30 मे रोजी हिरानंदानी हेरिटेज क्लब हाऊस SV रोड कांदिवली पश्चिम या ठिकाणी 10 ते 2च्या दरम्यान कोविड लसीकरण मोहीम हा कॅम्प ऑर्गनाईज करण्यात आलेला होता. यामध्ये 390 या सोसायटीमधले सदस्य आहेत, त्यांना प्रत्येकी 1260 रुपये प्रमाणे कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस देण्यात आला. आता हा कॅम्प ऑर्गनाईज केल्यानंतर स्वाभाविकच प्रत्येक सदस्याला आपलं सर्टिफिकेट, लसीकरणाचं सर्टिफिकेट मिळणं अशी मागणी होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी या कॅम्पचे जे ऑर्गनायझर होते त्यांना संपर्क करायला सुरुवात केली आणि त्या ऑर्गनायझरनी यामध्ये कोविन ॲपवरती माहिती सबमिट करायची आहे, डेटा आम्हाला सबमिट करा असं सांगितल्यानंतर साधारण 8-9 जूनच्या दरम्यान हा डेटा ज्या वेळेला सबमिट होऊन त्याच्यावरती सर्टिफिकेट निष्पन्न व्हायला लागले, त्यामध्ये असं निष्पन्न झालं की नाव तर बरोबर आहे, परंतु जागा, वेळ आणि तारीख या तिन्ही वेगवेगळ्या येत आहेत. यातनं शंका उपस्थित झाल्यानंतर या सोसायटीतल्या सदस्यांनी people who organized this camp, resident of this particular society started receiving the certification. The certificate, the names were printed properly, but there was a difference in the date as well as the hospital name, because few of them got the certificate printed with some hospital name and others got some other hospital. So this basically raised the suspicion in the mind of a local resident, and that's how basically they started making noise about it. कोविडच्या गाईडलाईन प्रमाणे लॉकडाऊन ऑर्डरचं उल्लंघन झाल्याबद्दल 268, 270, 274, 275, 276 हे सेक्शन अडल्टरेटेड ड्रगच्या अनुषंगानं ऍडमिनिस्टर करण्याच्या अनुषंगानं आहेत. 419, 420, 465, 467, 468 sections have been imposed in this entire case against the accused. Sections cheating and forgery यात जे काही मॅनिप्युलेशन्स केले डेटा. So there are sections of cheating and forgery which they have incorporated, which they have started against the accused. Also the section related to the adulteration has been also included डेटा सेंटर्स मध्ये in the FIR which was filed in Hiranandani case. केल्या गेल्या आणि त्याच्या अनुषंगानं त्या खोट्या एंट्रीज प्रमाणे सर्टिफिकेट प्राप्त केले गेले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेटा एंट्री operators who were working with this particular group, they had basically stolen the IDs from the different hospitals, and with the help of those IDs they used to generate the fake certificates. आजीवन कारावासाची शिक्षा आहे, कमीत कमी 10 वर्षाची शिक्षा आहे. आणि सेक्शन 52 डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट, आपत्ती व्यवस्थापन कायदा, हे सेक्शन सुद्धा लावलेले आहेत. हे सांगण्याचा उद्देश की पोलिसांनी अतिशय कठोरपणे या सगळ्या रॅकेटचा कांदिवली रेसिडेन्शियल सोसायटी आणि हिरानंदानी हेरिटेज या दृष्टीनं सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन कठोरातले कठोर अधिनियमातले सेक्शन्स यामध्ये अप्लाय केलेले आहेत. या कांदिवलीच्या गुन्ह्यामध्ये 8 आरोपींना अटक केलेली आहे. 12,40,000 रक्कम त्यांच्याकडून आतापर्यंत जप्त केलेली आहे. So far 8 people have been arrested in this scam and approximately 12 lakh rupees have been recovered from them. कार जप्त करण्यात आलेली आहे. One car has been also seized from this accused. मनीष त्रिपाठी या दोघांची बँकेची खाती गोठवण्यात आलेली आहेत. The main accused who are absconding, the Mumbai police have basically seized their bank accounts. They have frozen their bank accounts.
मधून हे डोसेस काही ठिकाणी खरे डोसेस आणि आता तपासामध्ये निष्पन्न होईल कारण संख्या एक्सीड होते त्या डोसेसची ज्यांना पुरवठा केलेल्यापेक्षा. त्यामुळं या हॉस्पिटलचं प्रोक्युअरमेंटचं मुख्य स्थान हे हॉस्पिटल असल्यामुळे तिथले डॉक्टर पटारिया, मिसेस पटारिया यांना अटक करण्यात आलेली आहे. Nagri Patil is explaining that how this private hospital, whose 2 doctors have been arrested yesterday evening, how that hospital is linked to it, because according to Mumbai Police, the main work of procurement of the vaccine, this particular hospital was doing. It was main source of this gang to procure the vaccine. याच गँगचा सबसिक्वेंटली अभ्यास करून सगळे दुवे प्राप्त करून 6 नवीन गुन्हे म्हणजे एकूण 7 गुन्हे कांदिवलीचा धरला तर 7 गुन्हे पोलिसांनी दाखल केलेले आहेत. Mumbai Police has filed 7 FIRs in this vaccination fraud against the fraudsters who have been arrested and 2 are still absconded. त्यामध्ये 474/2021 चा गुन्हा नोंद केलेला आहे. 26/5 renew.com हे नौपाडाच्या हद्दीतलं ठाण्याच्या हद्दीतलं प्लेस आहे. तिथे 122 लोकांचं लसीकरण झालेलं आहे. या ठिकाणी ठाणे पोलिसला कळवण्यात आलेलं आहे. Thane area basically. So he is right now Nagri Patil is giving the details that where and when these fraudsters organized the camp and how many people attended and got the charge. यांनी 514 लोकांचं लसीकरण केलं. त्यात 855/2021 हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पोद्दार एज्युकेशन सेंटर भोईवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 207 लोकांचं लसीकरण त्यात 362/2021 हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. कांदिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा जो गुन्हा मुख्य आहे तो 591 ऑलरेडी त्याच्याबद्दल ब्रीफ केलेला आहे. 1 जून रोजी टिप्स कंपनी कोकिळाबेन हॉस्पिटलच्या जवळ त्यात 252/2021 150 लोकांना लसीकरण केल्याबद्दल तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बोरिवलीच्या हद्दीत आदित्य कॉलेजमध्ये महानगरपालिकेच्या तक्रारीवरून 850/2021 225 लोकांना बोगस लसीकरण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. टिप्स खार इथं 200 लोकांना लसीकरण केलं लिंक रोडवरती हा 520/2021 हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 6 जून रोजी कॉन टॅलेंट कंपनी अंधेरी या ठिकाणी 220 लोकांना लसीकरण केलं त्याच्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया या आजच्या दिवसात पूर्ण होईल. हा गुन्हा दाखल करायचा प्रोसेसमध्ये आहे. यामध्ये जी नवीन माहिती काल प्राप्त झालेली आहे त्यात समतानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका डायमंड कंपनीमध्ये 580 लोकांचं लसीकरण याच हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं ज्यांचं एकही सर्टिफिकेट हे 24 एप्रिलची. Nagri Patil is giving the date-wise data about where the vaccination happened or where this fraudsters organized the vaccination, how many people basically got vaccinated in these fake camps, and what exactly are the sections which have been slapped against these fraudsters in the vaccination camps. आता यामध्ये पॅनिक होण्याचं नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आवश्यकता नाही कारण यामध्ये एकच गँग आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे लसीकरणचं बोगस रॅकेट आहे ते पूर्ण निष्पन्न करण्यात पोलिसांना यश मिळालं पूर्ण नेटवर्कच्या अनुषंगाने. आता हे Nagri Patil is claiming that Mumbai Police has successfully unearthed this entire fraud vaccination scam which happened in Mumbai, and there is no need for people to get panicked right now. म्हणजे एकाच ऑर्गनायझरच्या माध्यमातून हे कॅम्प झालेले दिसून येत आहेत. मी असं पूर्ण म्हणू शकत नाही की अशी अजून दुसरी कुठली रॅकेट नसेल पण या तपासामध्ये किंवा आतापर्यंत मुंबई पोलिसांच्या 94. So in the preliminary investigation of Mumbai Police, these 9 camps which held in Mumbai and Thane were organized by the same set of people, same group. मॅनेजमेंटचा जो याचा सहकारी आहे महेंद्र सिंगचा तो सुद्धा सगळ्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी आहे. राजेश पांडे basically who is another conspirator in this entire case. He used to run an event management company, and most of the accused who have been arrested or who are absconding are somewhere related to Mahindra Singh's company, which is an event management company. या 5 कॅम्प मध्ये तो या ऑर्गनायझेशन मध्ये आहे. अनेक ठिकाणी त्याचं प्रेझेन्स दिसून येत आहे.
त्याला कोकिळाबेन हॉस्पिटलनी टर्मिनेट केलेला आहे. त्यांच्याशी विचारपूस केल्यानंतर त्याचा right now he is giving the details that how many accused are there, what exactly is the status of those accused. The Mahendra Singh, who used to work in one of the hospitals, in private hospital in Mumbai, who is also a main conspirator in this entire vaccination scam, he has been terminated by the hospital. That is the information right now Vishwas Nagde Patil is sharing. या ठिकाणावरून त्याला पिकअप करण्यात आलेलं होतं. हा ऍक्च्युली या शिवम हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये डॉक्टर मनीष त्रिपाठी जो डेंटिस्ट आहे त्याचं एक नर्सिंग होम आहे आणि नर्सिंग होममध्ये त्याचे जे विद्यार्थी आहेत जे साधारण मार्च एप्रिलपासून ती प्रक्रिया त्याची ॲडमिशनची सुरू झाली आणि BSc नर्सिंग करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनाच म्हणजे त्याचा आता प्रत्येक विद्यार्थ्याचा मेन्सरिया रोल हा निष्पन्न करताना त्यांना सील त्या अनेक ठिकाणी वॅक्सिनच्या वायल्सला नव्हते हे माहीत असताना त्यामुळे त्यांचं नॉलेज असताना ही प्रक्रिया झाल्यामुळे त्यांना आरोपी करण्यात आलेला आहे. तर या विद्यार्थ्यांनाच लसीकरण देण्याचं प्रशिक्षण व्यवस्थितपणे म्हणजे इंजेक्टाईड करायचं आणि मोहम्मद करीम अकबर अली याच्या म्हणण्यानुसार त्याला स्वतःला म्हणजे 2 डिस्टिल जे नॉर्मल NS वॉटर आपण नॉर्मल सलाईन वॉटर जे असतं त्याचे डोस दोन्ही हातात दिलेले होते असं त्याच्या म्हणण्याप्रमाणे आहे आणि अनेकदा त्यांनी सील नाही आहेत हे निदर्शनास डॉक्टर मनीष त्रिपाठीच्या आणलं असं त्याचं म्हणणं आहे. डॉक्टर मनीष त्रिपाठी हा सगळ्या गुन्ह्यांमधला सहआरोपी आहे आणि मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे. याचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे आणि याच्या अटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. आमच्या टीम्स त्याच्या पाठीमागे आहेत. चंदन रामसागर सिंह उर्फ ललित हा ॲक्च्युली डेटा सेंटर मधला एम्प्लॉय आहे आणि जिथं आम्हाला वाटतं लाईफलाईन हॉस्पिटलमधल्या डेटा सेंटरमधला एम्प्लॉई आहे आणि त्याला मॅनेज करून कांदिवलीच्या गुन्ह्यामध्ये जे सर्टिफिकेट जनरेट झाले त्याचा रोल म्हणजे डेटा सबमिट करणं छोट्या पैशाच्या आमिषापोटी केलेलं दिसून येते. नितीन वसंत मोडे हा सुद्धा त्या कांदिवलीच्या गुन्ह्यामध्ये डेटा सेंटर मधलाच एम्प्लॉई आहे. So right now he is explaining the role of Nitin Mode, who was also arrested by Mumbai police in connection with this scam. He's explaining that what exactly he used to do, what exactly was his role, and how he basically played that role in this entire vaccination scam which held at Kandivli as well as at other places. 17,100 त्यांना डोसेस मिळालेले होते. त्यातले 16,800च्या आसपास डेटावरती त्यांना सर्टिफिकेट जनरेट झालेले म्हणजे एक्सेस जे डोसेसेस आहेत ज्या त्याच हॉस्पिटलमधनं प्रोक्युअर करण्यात आलेले होते आणि त्या वरच्या डोसेसचा आणि एकूण हिशेबातल्या गोंधळाचा त्यांच्याकडे कुठलाही लॉजिकल पुरावा नाही आहे. डॉक्टर मनीष त्रिपाठींनी जे हॉस्पिटलच्याच कॅम्पसमध्ये असणारं नर्सिंग सेंटर आहे कोर्टात अशी प्ली घेतलेली आहे अँटिसिपेटरी बेल मिळवताना की आमचं त्याचं जे ऑफिस आहे त्याची सुद्धा तोडफोड करून आतलं जे काही पुरावे आहेत ते नष्ट करण्यासाठी यांनी प्रयत्न केलेले आहे. तर त्यांचा रोल एस्टॅब्लिश करून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. श्रीकांत माने हा नौपाडा ठाणे बोरिवली भोईवाडा यामध्ये कॉमन आरोपी दिसून येत आहे ऑर्गनायझर्समध्ये. सीमा आहुजा या सुद्धा या 3 गुन्ह्यामध्ये ऑर्गनायझर्समध्ये दिसतात आणि बाकीचे 2 विद्यार्थीच आहेत ज्यांना आपण आरोपी निष्पन्न केलेला आहे कारण त्यांच्या नॉलेजचा विषय आहे. तर असे एकूण हे नेटवर्क पूर्णतः एकाच ऑर्गनाइज गँगकडनं हे प्रकरण झालेलं दिसून येत आहे आणि यामध्ये 10 आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेली आहे. 25/5/2021 ते 6 जून 2021 या पिरियडमधलेच हे कॅम्प्स ऑर्गनाईज केलेले दिसून येतात. शिवम हॉस्पिटलमधल्या काही डोसेस म्हणजे 2-4 लोकांना कारण हे प्रायव्हेट कोविड वॅक्सिनेशन सेंटर ज्याला PCVC असं म्हटलं जातं. So right now, Mumbai Nagde Patil is explaining the role of Shivam Hospital in this entire conspiracy, in this entire fake vaccination scam. According to Mumbai Police preliminary investigation, Shivam Hospital had got the permission of PCVC, that is Private Vaccination Center, from the BMC. MOU केले पाहिजे ज्यावेळेला कॅम्प ऑर्गनाईज केला जातो
ते व्हायोलेशन्स आणि त्यांनी नॉर्म्स फॉलो न केलेले दिसून येत आहे. आणि यात when you get the permission for the PCVC, you have to follow such norms, specific norms related to the BMC, and you have to follow them. But in the preliminary investigation of the BMC, I beg your pardon, in the investigation of Mumbai Police, it has come to the light that this particular hospital didn't follow any norms or didn't adhere to the protocols of BMC. जर असे कॅम्प अजून काही ठिकाणी यांनी घेतले असतील किंवा अजून अशा पद्धतीने आपण डोसेस कुठं प्राप्त केले असतील या रॅकेटच्या माध्यमातून किंवा आपल्याला अजून सर्टिफिकेट प्राप्त झाले नसतील तर कृपया आम्हाला अप्रोच करा. SITचे नंबर आम्ही आपल्याला right now appealing via media to people of Mumbai as well as other areas in Mumbai that if these fraudsters have organized such camps in their area or somewhere else in Mumbai, they are appealing people to come forward and give information to Mumbai Police so that they can investigate that further. लोकांना किती जीवितास धोकादायक होईल याच्याबद्दल स्पष्ट अभिप्राय देता येणार नाहीये. परंतु जर मी वॅक्सिन घेतलेला आहे आणि मला तो ओव्हर कॉन्फिडन्स आहे की खोटं वॅक्सिन घेऊन सुद्धा मी वॅक्सिन घेतलेलं आहे, त्यामुळे मी खरं वॅक्सिन घेणार नाही. उद्या मला जर कोविडचा संसर्ग झाला तर माझा जीव धोक्यात येऊ शकतो हा आरोपींना नॉलेज आहे. त्यामुळे त्यात 308 अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर 308 मी मगाशी सांगताना कल्पेबल होमिसाइड म्हटलं तर कृपया त्याची सुधारणा करून घ्यावी. अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमिसाइड not attempting to murder. This section has also been imposed against these culprits in the Kandivali fake vaccination. हाँ जी मुंबई So basic points which we have already enlisted in our press note. I'll brief about certain points only. On 30th May 2021, one camp or vaccination camp was organized at Hiranandani Heritage Club House, Kandivali West. So 390 members were vaccinated and each one paid 1260 rupees. When these members approached the organizers for vaccination certificates, they asked for the data, the organizer asked for the data, and on 8th and 9th of June, they got the certificates in which the names were correct, whereas date, time and place of vaccination center were different. So they got the suspicion, they approached the police, and Kandivali police station registered CR number 591/2021 under section 308, that is attempt to culpable homicide not amounting to murder, 188, 268, 270 plus cheating and forgery plus 43 and 66C of ITA Act plus section 3 of Epidemic Act, section 52 of Disaster Management Act and section 18B, 24, 27, 28, 28 of Drugs and Cosmetics Act. In fact, 27 of Drugs and Cosmetic Act has the punishment of life imprisonment. So far in this particular crime, 8 accused have been arrested. 12.40 lakhs amount of which was fraudulently obtained through this organized crime is recovered. Bank accounts of main accused Dr. Manish Tripathi and Mahendra Pratap Singh have been freezed. We are certain and confident that this all vials, the route goes to one hospital, and we have arrested both the doctors from that hospital. Till now we have recorded statement of 200 persons who received the jabs. 114 fake certificates loaded on COVID app have been received so far.
In the subsequent investigation and interrogation, we discovered that 8 more camps were organized by this syndicate, and till now we have registered 6 other cases. Total 7 cases have been registered, and 10 accused have been arrested. We have made a chart in which we see that most of the accused are common in all the 7 crimes. From 25th May to 6th June, 6 camps were organized. We have found out the trail of the money also, and as one particular crime syndicate is involved in this particular series of crime, so we have appealed to citizens of Mumbai. If we find, if we have already disclosed the names of the organizers also, so if you find any of you have been cheated or defrauded in such camps by administration of bogus vaccine, then please approach us. We have formed special investigation team which is headed by DCP Vishal Thakur. All the IOs do report to him, and we appeal to the citizens of Mumbai that do not be panicked, because these camps were organized in certain duration, and prima facie saline water must have been administered, because one of the witness has seconded about this particular fact. So these are the basic facts about this particular series of crime. Thank you. बेसिकली 30/5/2021 को हीरानंदानी हेरिटेज क्लब जो कांदिवली वेस्ट में एक हाउसिंग सोसाइटी है, वहाँ वैक्सीनेशन कैंप ऑर्गेनाइज किया गया था, जिसमें 390 लोगों को 1260 रुपये ईच वन इस दर से वैक्सीन दिया गया था. बेसिकली ये वैक्सीनेशन कैंप होने के बाद द मेंबर्स अप्रोच टू द ऑर्गेनाइजर्स कि हमें इसके सर्टिफिकेट्स प्राप्त नहीं हुए हैं. तो ऑर्गेनाइजर ने उनसे डेटा लिया, कोविन ऐप पे वो डेटा अपलोड किया गया, और 8-9 जून को जो सर्टिफिकेट्स प्राप्त हुए उसमें नाम सही थे, लेकिन डेट, टाइम एंड प्लेस ऑफ वैक्सीनेशन सेंटर वे डिफरेंट. तो इस विषय में सस्पिशन आने की वजह से द मेंबर्स ऑफ दिस हाउसिंग सोसाइटी अप्रोच टू कांदिवली पुलिस स्टेशन. कांदिवली पुलिस स्टेशन में 591/2021 under various sections, stringent sections like 308, cheating, forgery, Disaster Management Act, IT Act, ड्रग्स एंड कॉस्मेटिक एक्ट, इसके तहत गुना दाखिल किया गया. उसमें अभी तक इस पर्टिकुलर गुने में 8 आरोपियों को अरेस्ट किया है. इसके इन्वेस्टिगेशन में और इंटरोगेशन, अक्यूज जो अरेस्ट किए थे उनके इंटरोगेशन में और 8 जगह ऐसे कैंप ऑर्गेनाइज किए गए, इसकी जानकारी मिली. और सब्सिक्वेंटली अभी तक 7 गुने मुंबई पुलिस ने अलग अलग पुलिस स्टेशन में दाखिल किए हैं. एक गुना इसमें नौपाड़ा एरिया थाने में दाखिल करने की प्रक्रिया जारी है. इसमें जो अभी तक आरोपी अटक हुए हैं उसमें से 12,40,000 की रकम उनसे हस्तगत की गई है. जो व्हीकल यूज किया था उसको जब्त किया गया है. 200 जो वैक्सीन जिन्होंने लिए उनके स्टेटमेंट्स लिए गए हैं. 116 लोगों के जो बोगस सर्टिफिकेट्स थे, 114 लोगों के जो बोगस सर्टिफिकेट थे वो प्राप्त किए गए हैं. इसमें बेसिकली इस ऑर्गेनाइज गैंग ने तकरीबन 2000 के आसपास अभी तक बोगस कैंप्स में बोगस वैक्सीन दिए हैं, ऐसा निष्पन्न हो रहा है. लेकिन एक
आरोपी के कहने से इसमें 2-3 जो ट्रायल्स हुए थे उसमें नॉर्मल सलाइन वाटर एडमिनिस्टर करने की प्रैक्टिस की गई थी। लेकिन किसी भी आदमी को अगर वैक्सीन इस तरह का देने का एक ओवर कॉन्फिडेंस होता है और वो रियल वैक्सीन नहीं लेता है और उसको कोविड का प्रादुर्भाव या संसर्ग होता है, तो ऑब्वियसली उसकी जान को खतरा है। इसलिए अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमिसाइड इसके सेक्शन लगाए हैं। 27 ड्रग्स एंड कॉस्मेटिक एक्ट, इसमें भी आजीवन कारावास की सजा है। ऐसे सीरियस स्ट्रिंजेंट सेक्शंस लगा के कार्रवाई की गई है। मुंबई पुलिस का अपील है कि इस रैकेट की तरफ से खास करके कोई भी कैंप ऑर्गेनाइज किया गया हो या ये पर्टिकुलर हॉस्पिटल शिवम हॉस्पिटल से किसी ने अगर वैक्सीन लिया गया हो और उसका सर्टिफिकेट प्राप्त नहीं हो, तो कृपया इसमें एक स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम डीसीपी विशाल ठाकुर के नेतृत्व में बनाई गई है। इस टीम को आप अप्रोच कीजिए, उसके नंबर्स आपको दिए जाएंगे। तो बेसिकली ये पूरा नेटवर्क जो इस क्राइम सिंडिकेट में काम कर रहा था उसको पुलिस ने पूरा एक्सपोज किया है। इसमें 2 आरोपी जो अरेस्ट होने बाकी है, जो मेन किंग पिन्स हैं, उसके पीछे पुलिस की टीम है, जल्दी उनको अरेस्ट करेंगे। थैंक यू। So Mahendra Pratap Singh is the key in all these cases which I have mentioned. Yeah. And question, I have a supplementary question to that based on your answer. So Mahendra Pratap Singh is the key accused. Till now, do we know first from where all the vaccines, all the vials and all these drugs come from? And second, whether those were genuine or not? Do we have confirmation on that? So basically, Mahendra Pratap Singh claims that he got the vaccines from Dr. Manish Tripathi. So, Manish Tripathi's nursing home is in the campus of Shivam Hospital. Shivam Hospital is actually a private COVID vaccination center. It had received approximately 17,100 Covishield doses and few hundred Covaxin doses. Out of those 1,700, 1,000 doses, actually the persons who have got the certificates is of considerable number, 1,600, 854, I think. Am I right? So, they cannot give the account of exceeded number who have, and the camps were organized in certain period wherein they were not authorized to organize the camps. So these are bogus camps, concocted camps. There is no MOU done between the housing society, the hospital and BMC, which is a mandatory provision as per the protocol. So basically these vaccines, we suspect that the vials which were used, real vials, real vaccines which were used, whether they are crushed or not, they are claiming that those were crushed, and those were refilled and with this kind of saline water, distilled water, and because the witnesses claim that these vials were without seals. Even the accused claimed that Dr. Manish Tripathi gave the vials which were without seals, so they protested at that point of time. We will be verifying those claims also. But we suspect that the vials which were used in different camps, real valid vaccine vials, whether they were refilled with saline water and used in these exceeded numbers were administered with those saline water doses. But the question remains the same. That Mahendra Pratap Singh, Mahendra Pratap Singh, the question remains the same. So the crime accused is an arrest since last 1 week. And is he telling that he procured vaccines from Manish Tripathi, Dr. Manish Tripathi, and did he ask for those vaccines? Yes. Because Mahendra Pratap Singh, Sanjay Gupta, these two accused are event managers. They used to organize the camps, and the responsibility, because this Karim, who is been already arrested, he used to go with the vaccines. He claims that in ice box used to carry the vaccines provided by Dr. Manish Tripathi. And there are continuous meetings with Dr. Pataria from the hospital as per the statement of the accused. So whether this nexus, we are investigating how and from where these vaccines were procured. Meeting with whom, sir? Pataria was meeting with? With Dr. Manish Tripathi. Okay. This Mahendra Singh also used to be in the meeting. Yeah.
So सर क्या जो वैक्सीन दी गई वो नकली वैक्सीन थी? अगर नकली वैक्सीन थी तो क्या चीज था उसके अंदर? और इस पूरे फर्जी देखिए प्राइमा फेसी ऐसा दिख रहा है, जो स्टेटमेंट्स ऑफ द विटनेसेस जो आ रहे हैं उसमें ऐसा दिख रहा है कि ये प्राइवेट वैक्सीनेशन कोविड वैक्सीनेशन सेंटर जो शिवम हॉस्पिटल थी उनको सर्टन नंबर ऑफ वैक्सीन पे प्रोवाइडेड, जिसमें कि उन्होंने बहुत सारे कमिटमेंट दिए हुए हैं। उनका पहले टारगेट शायद था कि 1 लाख वैक्सीन प्राप्त करें, जिसके लिए 5 करोड़ के आसपास डिपॉजिट करना पड़ता है, लेकिन ऐसा प्राइमा फेसी लग रहा है कि उतने वैक्सीन उनको टप्पे में नहीं मिले। इसलिए जो कमिटमेंट उन्होंने कैंप्स ऑर्गेनाइज किए गए हैं और जो ऑर्गेनाइज करने वाले ये जो रैकेट है महेंद्र सिंह हो, संजय गुप्ता हो, इन्होंने आगे वाले सब्सिक्वेंट कैंप जिसमें ऑथोराइज पीरियड भी नहीं है और वैक्सीन भी नहीं है, उस टाइम जो यूज्ड वाइल्स है उसको यूज करके ये वैक्सीन एडमिनिस्ट्रेट किए होंगे, जिसमें कि जो करीम बताता है, जो वैक्सीन सप्लाई करता था, जिनका ट्रेनिंग प्रॉपरली इन्होंने बुलाया कि आपको प्रैक्टिकल में ज़्यादा मार्क दिए जाएंगे। जो स्टूडेंट्स 9 स्टूडेंट्स आ गए तो प्रैक्टिकल में ज़्यादा मार्क देंगे तो उनका रोल क्या है, उनका वेदर क्रिमिनल लायबिलिटी है या नहीं है, या विटनेसेस होंगे, उसके बारे में हम निर्णय ले लेंगे। लेकिन जो जब उनका ट्रायल दिया गया वैक्सीन देना कैसा है, कैसे वो प्रोसेस फॉलो करना है, तो उसमें खास करके उनके कहने से नॉर्मल सलाइन वाटर जो रहता है वो दिया गया। उसके बाद कोई इफेक्ट, वो खुद जो आरोपी है उन्होंने भी वो नॉर्मल सलाइन वाटर लिया। थैंक यू सर। 2 सवाल है सर। पहला सवाल ये कि जो शिवम अस्पताल है, क्या वहाँ से वैक्सीन की सप्लाई हो रही थी, तो अच्छी वैक्सीन थी या नहीं, पहला। और दूसरा क्या है कि किसी जम्मू सेंटर के डॉक्टर्स का या फिर किसी सरकारी डॉक्टर का इन्वॉल्वमेंट अभी तक सामने आया है क्या? इसमें बेसिकली देखिए, जो शिवम हॉस्पिटल है, मैंने ऑलरेडी आपको बताया है कि कितने वाइल्स उनको कोविशील्ड की मिली थी और कितनी वाइल्स कोवैक्सीन की मिली थी। तो उसमें पहले फेज में जो वैक्सीनेशन प्रोसेस उनकी तरफ से हुआ है वो प्राइमा फेसी ठीक हुआ है कि नहीं हुआ है, क्योंकि 24 अप्रैल का एक समता नगर का डायमंड सेंटर का जो कैंप है, जिसके बारे में भी हमें तकरार कल ही प्राप्त हुई है, तो वो अगर वैक्सीन 24 अप्रैल को अगर 580 लोगों को अगर वैक्सीन दिया है उन्होंने, तो उसके सर्टिफिकेट क्यों जनरेट नहीं हुए? तो वो जितने भी कैंप्स उन्होंने किए हैं, क्योंकि 17,100 डोसेस उनको मिले थे, तो वेदर सब डोसेस रियली पहले से वो एडमिनिस्टर कर रहे थे या पहले से उनके कुछ कैंप्स ऐसे मैनिपुलेट किए हुए थे, वो इन्वेस्टिगेशन हम करेंगे। नेस्को सेंटर हो, लाइफलाइन हॉस्पिटल हो, नानावटी हॉस्पिटल हो, इनके लोअर रैंक के जो डाटा ऑपरेटर्स रहते हैं फीडिंग में, उनको ही मैनेज किया गया है। उनके किसी सीनियर ऑफिसर का, सीनियर डॉक्टर्स का इसमें रोल नहीं आ रहा है। इसमें बहुत लो लेवल पे पैसे भी दिए गए, 2800 रुपये, 3000 रुपये, इस टाइप से पैसे इन डेटा ऑपरेटर्स को दिए हैं। लेकिन इसमें बेसिकली जो नीचे वाले लोग, क्योंकि उसमें जब कैंप चालू रहता है तभी वो एक स्लॉट दिया जाता है टाइम, ये कैंप चल रहा है तो उसी टाइम आप डेटा फीड कर सकते हो। Once that time gets over, you cannot manipulate and feed the data. नेस्को की एक गुड़िया यादव, ये एम्प्लॉई जो है who has received money और जिसने मैनिपुलेट किए हैं सर्टिफिकेट्स। Yes, निताशा। Yes, एक मिनिट आम्ही आन्सर। शिवम हॉस्पिटलचे कोविडचे किती आणि कोवॅक्सिनचे किती होते आणि कोविशिल्डचे किती होते? 17,100. त्यातले किती वापरले? हां, 16,884 डोसेस वापरलेले आहेत, म्हणजे त्यांचे सर्टिफिकेट जनरेट झालेले आहेत 17,100 पैकी. वेअर ॲज हरीश शहांना, म्हणजे एक दुसरे ऑर्गनायझर कॅम्पचे आहेत, त्यांना 380 डोसेस दिलेले आहेत आणि हे 580 आता निष्पन्न होत आहेत, म्हणजे 960 आता इमिडिएटली एक्सिड होताना दिसून येत आहेत. कोवॅक्सिनचे किती आहेत? 6,250 प्राप्त झाले. 6,250 पैकी 5,942 हे वापरलेले आहेत, 308 शिल्लक राहिले त्यातले. मग त्यातल्या सुद्धा 10 वायल्सचं सर्टिफिकेट हरेश शहाना जे दिलं होतं, त्या 10 वायल्स म्हणजे 100 डोसेस. एका वायलमध्ये साधारण 10 ते 12 डोसेस 5-5 ml प्रमाणे दिले जातात.
तर 10 व्हायल्स म्हणजे 100 जे कोवॅक्सिनचे डोसेस हरेश शहा यांना दिलेले होते त्याचे सुद्धा सर्टिफिकेट देण्यात हे अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे हे किती डोसेस, कसा हिशेब आणि कशा पद्धतीने आहेत अजून आम्ही त्यांना अरेस्ट केलेली आहे. त्यांच्याकडून चौकशीमध्ये निष्पन्न करू. आपण म्हणू शकतो की 1000 डोसेसना